चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण घड्याळ या घटकाला सुरुवात केली होती. बरेचसे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहे, बरेचसे प्रश्न आपण सोडवलेले आहे. आजचा पहिला प्रश्न बघा, 2 तास 45 मिनिटांमध्ये किती सेकंद आहे? 2 तास 45 मिनिटांमध्ये किती सेकंद आहे? फक्त सोपा प्रश्न आहे, एकदम साधा प्रश्न आहे. बघा, 2 तास 45 मिनिटांमध्ये किती सेकंद आहे? बघा, हे 2 तास, ओके. तासाचं रूपांतर काय करायचं मित्रांनो? सेकंदात करायचं आहे. तासाचं रूपांतर सेकंदात करायचं आहे. तासाचं रूपांतर सेकंदात करायचं आहे. आपल्याला सेकंदात रूपांतर जर करायचं असेल है ना, तर काय करावं लागते? 36 ने गुणावं लागते. काय करावं लागते? 36 ने गुणावं लागते, बरोबर का? तासाचं रूपांतर सेकंदात करायचं असेल तर 36 ने गुणावं लागते. 1 तास बरोबर काय असतो? 36 सेकंद. बरोबर काय होणार बघा, 36 दोन्ही 72 आणि 2 0 7000 किती येते? 200. तर त्यानंतर 2 तास 45 मिनिट म्हणते. मग आता दुसऱ्यांदा बघा, 2 तास 45 मिनिट म्हणते, मग 45 मिनिट. आता 45 मिनिट आहे, त्याला सेकंदात रूपांतर करायचं तर काय करावं लागल? 60 न गुणावं लागल. मग हे 0 ला 0 आणि 45 व 6 चा गुणाकार करून घ्या. 6 पंचे 30 ह्याच्याला 3, बरोबर. 6 चौक 24 आणि 3 किती येणार? 27. जमलं का? चला करा बेरीज. किती येते? 0 0 हे 9 आणि 9 9900. पर्याय क्रमांक किती येते मित्रांनो? 9900. दुसरा पर्याय क्रमांक किती येतो? 3. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. साधा आहे. तासाचं रूपांतर सेकंदात करायचं असेल तर 36 ने गुणा, मिनिटाचं रूपांतर सेकंदात करायचं असेल तर 60 ने गुणा. प्रश्न क्रमांक 44, 43200 सेकंद म्हणजे किती? 12 तास, 16 तास, 720 तास आणि 20 तास. चला काय दिले? 43200 सेकंद म्हणजे किती? 43200 सेकंद म्हणजे किती? 12 तास, 16 तास, 720 तास आणि 20 तास. बघा, आता या प्रश्नामध्ये काय करायचं बा, आपल्याला काय दिलं? सेकंद. आणि आपल्याला करायचं रूपांतर तास. कारण पर्याय बघा, 43000 किती आहे? 200. 43200 याचं रूपांतर आपल्याला तासामध्ये करायचं आहे, कारण पर्याय तुम्हाला तास दिलेली आहे. मग तासात रूपांतर हे सेकंद आहे, आणि सेकंदाचं रूपांतर तासात करायचं असेल तर तुम्हाला 3600 सेकंदानं भाग द्यावं लागल. मग हे 2 0 2 0 काय होणार? कट. चला कितीनं भाग जाणार आता बघा, 422 आहे, 36 आहे. कितीनं भाग द्यावं लागणार आहे? जाते का? 2 न भाग जाते, 3 आणि 3 2 4 8 6 न भाग जाणार नाही. पुढे काय म्हणते बघा, 36 न भाग झाला. चला 1 2 न भाग दिला, किती येणार? बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे, बे एक बे, याला भाग द्या, किती येणार? 18. किती? 18. आता पुन्हा भाग कितीने जाणार आहे बघा, पुन्हा भाग जाणार आहे किती? तर 18 1 18, बरोबर. 18 1 18, 21 ला आपण 211 उरलेले आहे, त्याला आपण कितीने भाग देणार आहे? 18 ने भाग द्या. 211 ला 18 ने जर भाग दिला तर काय होते? 18 1 18 या ठिकाणी घ्या, मायनस करा, किती उरलं? 1. आता झाले 31. 18 1 18, 18 1 18, किती उरले? तर बघा उरणार किती आहे? तर 11 तून 8 गेले 3, 1, किती उरले? 13. म्हणजे 11 पूर्णांक काय आहे? आपल्याला याला जर भाग दिला तर कितीचा भाग बसते? 11चा. किती उरले? 13. आणि भागलं कितीनं? 18 तास. म्हणजे जवळजवळ हे किती तास व्हायले? 12 तास होतात. किती तास? 12 तास होतात. कारण बघा आपल्याला पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? तासात दिलेले आहे, पण याच्या जवळ पर्याय आपल्याला मिळणार गेला. 1 मिनिट, अहो गुरुजी सॉरी. बघा आपण काय केलेलं आहे, तर 243,000 किती आहे? 43,200 होतं मित्रांनो. 43,000 किती आहे? 200. ओके, 43,200 सेकंद आहे, याला कितीने भाग द्या? 3600. तासात रूपांतर करण्यासाठी भाग द्यायचा असते 3600. बरोबर किती होणार बघा, तर याला कितीने भाग जाणार? 4 आणि 7 9 12, 12 भाग जातात. 12 1 12, 12 24, 12 3 36.
43 ला 12 भाग द्या, 12 त्रिक 36, 36 म्हणजे किती उरले बघा, 36 4 आणि 3 7, 7 उरले म्हणजे झाले 72, 12 6 72 आणि 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36 म्हणजे बरोबर किती होणार बघा, 3 1 3, 3 2 6 आणि 36 येणं भाग दिलं म्हणजे हे काय होणार, तासात रूपांतर होणार. आपण थोडस माफ करा, आपण काय केलं 42,200 घेतलं होतं म्हणून हे या ठिकाणी आपलं उत्तर जुळणार गेलं होतं मास्तुरड्या. चला प्रश्न क्रमांक 45, 5400 सेकंद म्हणजे किती तास, 2 तास, 1.5 तास, पावणे 2 तास यापैकी नाही. चलो पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे मास्तुरड्या. हा कसं सोडवायचं, पटकन सोडवायचं आहे की नाही, जमते जमायला पाहिजे, जमते जमायला पाहिजे, हो का मास्तुरड्या. जमते जमायला पाहिजे होते. बघा आता काय म्हणते मित्रांनो की 5400 सेकंद म्हणजे किती तास. मग आता बघा 5400 आहे त्याला तासात रूपांतर करायचंय. 5400 काय आहे, सेकंद आहे. मग सेकंदाला जर तुम्हाला तासात रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागेल, 3600 भागावं लागेल. मग तुम्ही म्हणणार काय लोक 3600 कुठून आणला रे मास्तुरड्या, तर मास्तुरड्या 1 तास बरोबर किती होते, 3600 सेकंद होतात. 3600 सेकंद होतात. मग आपण 2 झिरो कटला, 2 झिरो कटला बरोबर. जर याला 18 न भाग दिला तर भाग जाते. 18 1 18, 18 त्रिक 54 आणि 18 दोन्ही 36, 3/2 म्हणजेच काय होणार 1.5 तास. म्हणजेच याला काय म्हणू आपण 1.5 तास है ना, काय म्हणू 1.5 तास. आणि 1.5 तास म्हणजेच 1 तास किती होतात सांगा, अर्धा तास म्हणजे 30 मिनिट. काय होतात 1.5 तास. आपण असं लिहू शकतो 3/2 तास किंवा 1.5 तास किंवा शब्दात 1.5 तास किंवा 1 तास 30 मिनिट म्हणजे 1.5 तास. मग पर्यायामध्ये काय आहे 1.5 तास. पर्याय क्रमांक काय आला पाहिजे 2 हे तुमचं उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 46, एका दिवसाचे एकूण किती सेकंद होतात. एका दिवसात सेकंद किती, चलो सांगा फटाफट ऑप्शन सांगा. एका दिवसात किती सेकंद होतात. एका दिवसात किती सेकंद होतात. बघा मास्तर, एक दिवस एक दिवस बोले तो कितना होता है, एक दिवस बोले तो 24 तास होता है. आता काही लोक म्हणतील मास्तुरड्या दिवस म्हणजे ऊन असलं, सूर्य निघला म्हणजे दिवस का, आणि मग एक दिवस तर मग काय आहे तर 12 तास होतात की. पण तसं नाही गुरुजी, एक दिवस म्हणजे रात्र दिवस म्हणजे संपूर्ण एक दिवस ते किती तासाचा असते मास्तुरड्या 24 तासाचा असते. किती तासाचा असते 24 तासाचा असते. मग आपल्याला 24 तास म्हणजे एका दिवसाचे एकूण सेकंद किती, तासाचं रूपांतर सेकंदात काय न गुणावं लागते 36 न गुणावं लागते. तास 1 तास म्हणजे 36 सेकंद. मग मास्तुरड्या 24 तास म्हणजे किती, मग आपल्याला 36 ला 24 न गुणा किंवा 24 ला 36 ने गुणा, 2 झिरो घ्या. मग आता येतं 24 आणि हे 36 आहे, याचा गुणाकार करा. किती येते मास्तुरड्या, याचा गुणाकार करा. याचा गुणाकार करा किती येते, तर पहिले याचा एकक स्थानचा गुणाकार करा. 6 4 24 4 हाच्याला किती आहे 2 ठेवून द्या. तिरप्या गुणाकाराची बेरीज करा. 6 दोन्ही 12 झालं, 3 चौक 12, 12 आणि 12 किती होणार मास्तुरड्या 24. हाच्याचा 2 कोण घेणार, विसरला का, 12 24 आणि हे 2 किती व्हायले 26. हाच्याला किती येणार 2. पुन्हा यांचा गुणाकार करा दशक स्थानचा. 3 दोन्ही 6, हाच्याचे 2 किती आले 8. इथे लिहू आपण 8 6 4 864 म्हणजे 86,000 किती होते मास्तुरड्या 86,400. 86,400 पर्याय क्रमांक किती येते 86,400. पर्याय क्रमांक 3. चलो प्रश्न क्रमांक 47, 45 मिनिटे एक दिवसाचा कितवा भाग आहे. 1/32, 1/16, 1/8,
चलो 45 मिनिट एक दिवसाचा कितवा भाग आहे? मग हे 45 मिनिट जे आहे ते एक दिवसाचा कितवा भाग आहे? एक दिवस म्हणजे किती सांगा बरं? मिनिट आहे. एक दिवस म्हणजे किती होतात? 24 तास, बरोबर? 24 तास. आणि याला तासाचं रूपांतर करायचं मिनिटात तर कशाने गुणावं लागेल? 60 न. आणि त्याच्यापैकी 45 मिनिट हे कितवा भाग आहे? हे मिनिट. आता बघा, एक दिवसाचा 45 मिनिट, 45 मिनिट हा एक दिवसाचा कितवा भाग आहे? आपल्याला एक दिवस म्हणजे 24 तास होतात. आणि हे 45 मिनिट आहे, तासाचं रूपांतर मिनिटात करायचं तर काय करावं लागेल? 60 न गुणावं लागेल. 24 गुणिले 60 असं करत बसायचं नाही. आपल्याला याचा भागाकार करायचा कितवा भाग आहे म्हणजे एकूण जे काही आहे ते छेदात लिहायचं आहे. एकूण जे आहे मित्रांनो त्याला आपण छेदात लिहायचं आहे. मग आता बघा 45 आणि 60 इकडे भाग कशाने जाते? 15 एक 15, 15 त्रिक 45, बरोबर? 15 चौक 60, 3 एक 3, 3 8 24. मग अंशामध्ये बघा किती राहिलं? अंशामध्ये राहिला 1 आणि छेदामध्ये राहिला 8 चौक 32. किती भाग आहे? 1/32 भाग आहे. 1/32 भाग आहे. ओके, 1 किती आहे? 32 भाग आहे. पर्याय क्रमांक किती येते? 1 हे तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. चलो प्रश्न क्रमांक किती येते? काय आहे का प्रॉब्लेम? नाही. हे कळालं का? आपण काय म्हणते? एक दिवस म्हणजे 24 तास. 24 तास मग या ठिकाणी 60 न गुणलं का तर त्याचं रूपांतर मिनिटात केलं. त्याच्यापैकी आपल्याला 45 मिनिट भाग दाखवायचं होतं. हे मिनिट होतं म्हणून याला 60 न भागलं. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 48. संध्याकाळी 4:56 वाजता ते 5:32 वाजता संध्याकाळी पर्यंत म्हणजे हे जे आहे ते संध्याकाळी आहे पर्यंतचा वेळ 1 तासाचा कोणता भाग आहे? 1 तासाचा कोणता भाग आहे? एक तासाचा कोणता भाग आहे? बरोबर. आता याचा जे काही भाग आहे ते कोणता भाग आहे म्हणायला, बरोबर? मग आपल्याला काय करायचं मित्रांनो? संध्याकाळी 4:56 संध्याकाळी 4:56 ते 5 किती आहे? 32 आहे. मग आपल्याला काय करायचं बघा, या दरम्यान म्हणजे इथून या वेळेपासून या वेळेपर्यंत एकूण किती वेळचा फरक आहे? तर बघा याच्यातून मायनस करत बसायचं नाही. तुम्हाला सगळं सोपं सांगतो काय करायचं. सगळं सोपं आहे की बाबा या 4:56 जे आहे तर 4:56 मध्ये जर तुम्ही 4 जर प्लस केलं तर किती वाजणार? 5. मग 5च्या नंतर इकडे किती आहे? 32. हे 4 आणि 32 यांचा जे फरक आहे, फरक म्हणजे यांची बेरीज करून टाकायची. डायरेक्ट किती येणार? 36 मिनिट. किती मिनिट येते? 36 मिनिट येते. बघा 4:56 मध्ये 4 मिनिट टाकले की 5 वाजले. 5 वाजून इथं किती आहे? 32 मिनिट आहे. मग 5 वाजून 32 मिनिट म्हणजे हे 32 मिनिट आणि हे 4 मिनिट किती व्हायले? एकूण 36 मिनिट होत आहे. बरोबर का? काय होत आहे? 36 मिनिट होत आहे. मग 36 मिनिट झाले. झालं. मग आपल्याला काय म्हणायचं? पर्यंतचा वेळ 1 तासाचा कोणता भाग आहे? 1 तास म्हणजे काय होते सांगा बरं? 60 मिनिट. 1 तास म्हणजे 60 मिनिट आणि त्यापैकी किती मिनिट म्हणायला? 36 मिनिट. ओके, 36 मिनिट. चला आता याला भाग द्या. कितीनं भाग जाणार? 12. 12 एक 12, 12 त्रिक 36. 12 भाग दिला, इकडे लिहून घेऊ. 12 3 36 आणि 12 पंचे 60. किती भाग आहे? 3/5 भाग आहे. पर्याय क्रमांक किती येते? तिसरा. 3/5 भाग आहे. चला प्रश्न क्रमांक 49. संध्याकाळी 6:50 ते संध्याकाळी 7:38 वाजेचा वेळ 1 तासाचा कोणता भाग आहे? सेम क्वेश्चन आहे. काय आहे? सेम क्वेश्चन आहे. बघा आता यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपल्याला संध्याकाळी 6:50 ते संध्याकाळी 7:38 म्हणे
वाजेचा जे काही वेळ आहे ते 1 तासाचा कोणता भाग आहे, आणि जे आपल्याला एखाद्या वेळेचा जे आपल्याला एखादा भाग काढायचा आहे, तर तो कोणत्या वेळेचा भाग काढायचा, तो वेळ आपल्याला छेदात लिहायचा. काय म्हणला की मास्तुरड्या तू, तर बा ते 1 तासाचा कोणता भाग आहे म्हणायला ना, मग जे 1 तास आहे, जसं 24 दिवसाचा कितवा भाग आहे, तर 24 तासाचा कितवा भाग आहे, 1 दिवसाचा कितवा भाग आहे, म्हणजे काय करायचं, त्याला छेदात लिहायचं. नाही कळलं रे मास्तूर, अहो 24 तासाचा 2 तास कितवा भाग आहे, म्हणजे एकूण जे आहे ते छेदात लिहायचं, आणि अंशामध्ये त्यापैकी जे आपल्याला भाग घ्यायचा तो बे एक बे बे दोन्ही 4, एक छेद किती येते 12. तसंच मास्तुरड्या इथं आपल्याला करायचं आहे काय बघा, तर पहिले बघू आपण संध्याकाळी 6:50 ते संध्याकाळी 7:38 जवळचाच आहे टायमिंग. इथं लिहू 6:50 आणि इकडे लिहू ते 7 किती आहे 38 आहे, बरोबर. मग 6:50 ते 7:38 आता याच्यामध्ये काय होते बघा, 10 मिनिट टाकले की 7 वाजते, आणि इथून 7च्या नंतर किती आहे 38 आहे. ओके, मग आता या दोघातला फरक म्हणजे बेरीज किती येते 48 मिनिट. किती येते 48 मिनिट. 10 आणि 38 किती येते 48 मिनिट. म्हणजे 48 मिनिट जे आहे ते 1 तासाचा कोणता भाग आहे. मग 1 तास म्हणजे काय रे बाबा 60 मिनिट हो मास्तुरड्या, है ना. त्यापैकी कितवा 48 मिनिट हे भाग दाखवायचा आहे, मग त्यापैकी किती मिनिट 48 मिनिट म्हणायला मास्तुरड्या. काय म्हणायला 48 मिनिट. चला भाग द्या, कितीनं भाग देणार 12 न, 12 चौक 48, 12 पंचे 60 कितवा भाग आहे 5 पैकी चौथा भाग आहे, म्हणजे 4/5 आहे. पर्याय क्रमांक किती येते 2. चला प्रश्न क्रमांक 50 काय म्हणते, दिल्लीच्या वेळेहून लंडनचा वेळ 5.5 तास मागे आहे. दिल्लीत जर सकाळचे 2:35 वाजले आहे तर लंडन मध्ये किती वाजले असतील. चलो सांगो. पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो 21:05, 21:35, 7:05, 8:05. बघा काय म्हणते प्रश्न मित्रांनो मास्तुरड्या. प्रश्न काय म्हणते, दिल्लीच्या वेळेहून लंडनचा वेळ 5.5 तास मागे आहे. मग इथं लिहिलं दिल्ली, पेनीचं हे काय ते भानगड बघा, 1 मिनिट मास्तुरड्या, आहे ना. आता बघा, चला आता बघा मास्तूर बघा काय म्हणते, तर दिल्ली पहिल्यांदा इथं काय आहे दिल्ली, आहे ना, आणि हे काय आहे लंडन. दिल्लीतलं पोरग गल्लीत आलं आहे की, आणि गल्लीतून पुन्हा लंडनला गेलं. आता लक्ष द्या, दिल्ली आणि लंडन वेळ 5.5 तास माग आहे. दिल्लीच्या वेळेहून लंडनचा वेळ 5.5 तास माग आहे, म्हणजे लंडनचा वेळ मागे आहे आणि दिल्लीचा वेळ कसा आहे पुढे आहे. मास्तुरड्या जर लंडन मध्ये जर दुपारचे 12 वाजले असल, काय झालं असल दुपारचे 12 वाजले असेल मास्तुरड्या लंडन मध्ये, तर मग हे जर वेळ माग असेल तर हे वेळ पुढे, म्हणजे हे कधी होणार मग 5 तास, म्हणजे याच्यामध्ये 5 मिळवा किती येणार तर 5 वाजणार. कधीचे सायंकाळचे, कधीचे सायंकाळचे. म्हणून या ठिकाणी बघा, आणि जर हे जर सायंकाळी 5 वाजले असेल तर हे माग जाणार आहे, माग जाते किती येते 12. ओके समजलं का. मग आता मास्तुरड्या तुम्हाला काय म्हणाल बघा, की दिल्लीत सकाळचे 2:35 वाजले आहे. 2:35 दिल्लीत वाजले आहे, आणि मग आपल्याला लंडनला किती वाजले हे सांगायचं आहे. लंडनला वेळ किती वाजले हे सांगायचं आहे. मग 2:35 मधून काय 5 तास माग जायचं आहे. म्हणून आपण बघा याला तास म्हणतात, हे मिनिट होय मास्तर. 5 माग जायचं आहे. मग आता 5 जर मायनस करायचं असेल तर मग हे मायनस होते का नाही. मग आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, मग 2 मधून वजा होत नाही, मग 2 म्हणजेच किती होतात 14.
2 वाजले म्हणजे 12 तासिके घड्याळामध्ये किती होतात 14. मग 35 मधून 0 0 गेले 35, 14तून 5 गेले 9, किती होणार 9:35. आणि 9:35 म्हणजे 24 तासिके घड्याळामध्ये किती वाजणार 9 वाजले म्हणजे 21. काल बघितलं आपण 9 वाजले म्हणजे 21:35. पर्याय क्रमांक 17 दुसरं तुम्हार उत्तरचं समजलं का सांगा, समजते का हो, समजलं का, हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. लंडन मध्ये किती वाजले असेल 21:35. हे दुपार झाले, सकाळचे होय का, ठीक आहे, हे सकाळचे आहे ना, सकाळचे. ओके बरोबर. हा सकाळी म्हणजे 12च्या नंतर काय होतं आपला टाइम बदलते ना, हा रात्री 12 झाला का, सॉरी दिवस बदलते, दिवस बरोबर ना. मग रात्री 2 सकाळचे 2:35 म्हणजे ते सकाळी 2:35. त्याच्या मागे गेला तर आपल्याला रात्रीचे होऊन जाणार 21:35 बरोबर ना, मागे चाललो आपण. चलो मास्टर, उसके बाद प्रश्न क्रमांक 51. एका घड्याळात 2:02 किंवा 3 वाजायला 3 कमी ही एकच वेळ दर्शवते, तर त्या घड्याळात किती वाजले असतील. 2:24 वाजले आहे, 3 वाजायला 36 कमी आहे, 4 वाजायला 96 कमी आहे, की यापैकी सर्व आहे. चलो पर्याय क्रमांक सांग. 1 2 3 4. मास्तुर्या आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे, समजा आपला गावरानी मामा, गावरानी गावातला मामा राजू मामा ढोर चारायला, आणि मग राजू मामाच्या घड्याळात 2:40 झाले बरोबर, 2:40 झाले. राजू मामाच्या घड्याळात 2 वाजून, इथं 2 आहेत, 2च नका, 10:40 झाले राजू मामाच्या घड्याळात. मग राजू मामाच्या घड्याळात वाजले 2:40. ढोर वळू लागला. मग इकडं विजू होता, त्याचा मित्र. विजू म्हणे राजा किती वाजले, राजा म्हणे 10:40 झाले. विजा परत म्हणे काय म्हणला म्हणे, त्यानं सांगलं 11 वाजायला 20 कमी आहे. दोघांचा अर्थ सारखाच होतो का बघा. 10:40 झाले, 11 वाजायला 20 कमी आहे असं सांगलं. विजया म्हणे अजून काय म्हणला की ऐकलंच नाही. मग मात्र राजा मामाचं डोकं खराब झालं. राजा मामा म्हणला थांब तुला दाखवतो, 20 आणि 60 किती वाजले 80. त्यानं म्हणायला 12 वाजायला 80 कमी. बस बोंबलत है ना, आता बस बोंबलत. 12 वाजायला 80 कमी बरोबर ना. बघा 10:40 झाले म्हणजे 20 मिनिटाने किती वाजणार 11, आणि तिथून 60 मिनिटाने किती वाजणार 12. 20 आणि हे 60 किती वाजले 80 कमी. मग मायचान सांगा 1 2 3 हे तिन्ही वेळ एकच वेळ दर्शवते का. हो एकच वेळ दर्शवते. म्हणून पर्यायामध्ये मित्रांनो हे तिन्ही पर्याय असू शकतात. पण काय म्हणायला बघा, एका घड्याळात 2 वाजून किती मिनिट झाले 2x मिनिट झाले म्हणायलं, आणि 3 वाजायला किती सर 3x मिनिट कमी म्हणायलं. मग मायच्यान सांगा याच्यात किती तासाचा फरक आहे 1 तास, आणि 1 तास म्हणजे किती मिनिट हो मास्तुर्या 60 मिनिट. 2 व 3 मध्ये किती मिनिटाचा फरक आहे 1 तासाचा.
आणि 1 तास म्हणजे मास्तुरड्या किती मिनिट होते? 60 मिनिट होते. मग आपल्याला या ठिकाणी या दोघांची बेरीज जर केली तर 2x अधिक 3x बरोबर किती येते? 60 मिनिट येते का नाही सांगा? की बाबा 2 वाजून काहीतरी मिनिट झाले, 3 वाजायला काहीतरी मिनिट कमी आहे. मग 2 वाजून जेवढे मिनिट झाले असेल आणि 3 वाजायला जेवढी मिनिट कमी, या दोघांची बेरीज किती मिनिट यायला पाहिजे? 60 मिनिट. कारण या दोघांमध्ये 1 तासाचा फरक असतो. कितीचा? 1 तास. मग 2x अधिक 3x बरोबर किती येते सांगू द्या मास्तुरड्या? सांग रे बा मास्तूर. 5x येते आणि बरोबर किती होते? 60. मग x बरोबर मास्तुरड्या 60 ला 60. मग हे गुणाकारातून गेलं भागाकारात. मग x बरोबर किती येते बाय? 60 ला 5 न भागलं किती येते माय? 12 येते. 12 आलं का? मग तुला काय म्हणायला मास्तुरड्या की बाबा 2 वाजून 2x मिनिट झालं म्हणे. 2 वाजून 2x. x ची किंमत किती आहे मास्तुरड्या? 12. तर काय म्हणावं आपण? 12 दोन्ही 24 मिनिटे झाले. बरोबर का नाही सांग? 2 वाजून 24 मिनिट झाले म्हणजे 2 वाजून 24 मिनिट वाजले. पर्याय क्रमांक 1 फटकून टिक केला. गावभर फेडी वाटले तर रिझल्ट येणार नाही. अतिघाई संकटात नाही. म्हणून लक्षात घ्या की पहिला जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर मित्रांनो दुसरा पर्याय सुद्धा बघा की बाबा जर 2 वाजून 24 मिनिट झाले असेल, 2 वाजून 24 मिनिट जर झाले असेल तर मग मला सांगा 3 वाजायला काय होणार सांगा बरं? 3 वाजायला किती मिनिट? किती मिनिट? 3 वाजायला 3x मिनिट कमी म्हणायला. मग हे 3 गुणीला x ची किंमत किती? 12. तर काय होणार? 12 36 मिनिट कमी. 3 वाजायला काय मित्रांनो? 36 मिनिट काय होणार? कमी होणार. समजलं का सांगा? 2 वाजून 2x मिनिट व 3 वाजायला 3x मिनिट कमी हे एकच वेळ जर दर्शवत असेल तर याचा अर्थ 2 वाजून 24 मिनिट जर झाले असेल तर मित्रांनो 3 वाजायला 36 मिनिट कमी. आणि मग पुढे आपण याला असं म्हणू शकतो का? तिसरं मला सांगा बरं. 4 वाजायला सांगा बरं 24 मिनिट झाले 2 वाजून आणि 3 वाजायला 36 मिनिट कमी आहे. 36 मिनिट झालं की 3 वाजताल आणि 3 पासून 4 पर्यंत 36 मिनिट झालं की 3 वाजणार आणि 3 पासून 4 पर्यंत म्हणजेच 60 मिनिटानं 4 वाजणार. म्हणजे मित्रांनो काय होते? 96 मिनिट कमी. 96 मिनिट कमी असं होणार का नाही सांगा? 96 मिनिट कमी असं होणार का नाही? मग 2 वाजून 24 मिनिट हेही उत्तर आहे. 3 वाजायला 36 मिनिट कमी हेही उत्तर आहे. 4 वाजायला 96 मिनिट कमी हे उत्तर आहे. मग काय तिघाला गोल करायचं का? तिघाला गोल करा, मार्क मिळणार नाही मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक किती येते? 4 हे तुमचं उत्तर आहे. चला समजलं का सांगा? समजते का सांगा? ओके. चला प्रश्न क्रमांक 52. 12 वाजायचे 12 टोळ पडण्यासाठी 33 सेकंद लागतात. ह्या प्रश्नाचा दुसरा प्रश्न कुठे गेला? चला 12 वाजायचे 12 टोळा पडण्यासाठी 33 सेकंद वेळ लागते तर त्याच घड्याळात 8 वाजताचे 8 तोल पडण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? 21 सेकंद, 28 सेकंद, 25 सेकंद, 22 सेकंद. चला उत्तर काढा. बघा आता मित्रांनो काय आहे? 12 वाजायचे 12 टोल पडण्यास 33 सेकंद लागतात. मग जर तुम्ही असं केलं टोल 12 आणि वेळ सेकंद 33 तर 8 वाजायचे 8 टोल पडण्यास किती वेळ लागेल? मायचान 3 1 3 3 चौक 12 3 1 3 3 1 3 बरोबर. 4च इकडं काय व्हायला? डबल. मग इकडे जर डबल केला 11 दोन्ही 22 सेकंद तर 22 पर्यायामध्ये आहे. पण हे तुमचं उत्तर चुकीचं आहे. ते 22 ला गोल केलं की मार्क भेटत नाही. मग मास्तुरड्या असं कसं होत आहे?
बरोबर. 12 वाजताचे 12 टोल पडायले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे 12 टोल पडायले. मला सांगा हे टोल होय मित्रांनो बरोबर. पहिला टोल आणि दुसरा टोल याच्या दरम्यान काहीतरी वेळ लागेल का नाही. 33 सेकंद म्हणायला. मग याच्यामध्ये बघा मित्रांनो 12 जर टोल पडत असेल तर याच्यामध्ये बघा जागा गॅप कितीचा आहे ते 1 चा येतं 2 3 4 5 6 बघा 1 चा 2 चा 3 चा 4 5 याच्यात 6 येणार 7 येणार 8 येणार 9 येणार 10 येणार आणि 11 किती गॅप येणार 11. म्हणजे इथून इथपर्यंत पहिला टोल ते दुसरा टोल पर्यंत जायला एक गॅप लागते. म्हणजेच 11 गॅप व्हायले. किती गॅप व्हायले 11. मग 11 गॅप घ्यायला 33 सेकंद लागायले. म्हणजेच 3 सेकंद प्रति गॅप. एका गॅपला किती सेकंद 3 सेकंद. म्हणजे या दोघांमध्ये 3 सेकंद होणार. ह्या दोघात 3 सेकंद ह्या दोघात 3 सेकंद ह्या दोघात 3 सेकंद हे 3 हे 3 ह्या दोघात 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 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 3 33 सेकंद होतात. तर मग 8 वाजायचे म्हणजे गॅप किती होणार 7 आणि प्रत्येक गॅपला 3 आहे 7 3 किती येणार 21. असं जर उत्तर काढत बसलं तर भरपूर वेळ लागणार आहे. म्हणून तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगतो. यामध्ये काय करायचं बघा. बघा सगळ्यात सोपं काय करायचं. इथं जे टोल आहे आणि इकडे जे वेळ आहे ते काय करायचं मित्रांनो. 12 टोल म्हणते ना त्याला 1 न कमी करायचं. 11 टोल घ्यायचे. किती घ्यायचे 11 टोल घ्यायचे आणि वेळ किती आहे 33 सेकंद. तर 8 वाजायले म्हणलं 8 टोल म्हणजे 1 न कमी करायचं. कारण जितके टोल त्याच्यापेक्षा 1 न कमी गॅप असतो. 7 म्हणजे किती. मग मित्रांनो सांगा 11च्या पटात 33 आहे का 7 33 किती पट व्हायला 3 पट. किती पट व्हायला 3 पट व्हायला इकडं. तर मग याची 3 पट करा 7 त्रिक किती येणार 21 सेकंद. दणकून उत्तर येते तुमचं पर्याय क्रमांक 1. बरोबर समजते जमते. 1 न कमी 1 न कमी का करायचं. 12 टोल असल तर त्याच्यात गॅप किती येते 11 गॅप येते 11. समजलं. हा चलो प्रश्न क्रमांक 53. एका घड्याळात 5 वाजल्याचे 5 टोल पडण्यास 20 सेकंद लागतात. तर त्या घड्याळात 9 वाजायचे 9 टोल पडण्यासाठी किती वेळ लागेल 40 सेकंद 30 सेकंद 20 सेकंद आणि 10 सेकंद. चला सांगा. झालं बघा काय करणार मग इथं टोल बरोबर आणि इकडं वेळ. म्हणजे बघा 5 टोलचे किती घेणार 4 4 टोल पडण्यास 20 सेकंद लागतात. तर घड्याळात 9 वाजताची 9 टोल 1 न कमी किती येणार 8 पडण्यासाठी किती सांगा. 4च्या पडात कोण आहे हे पण आहे हे पण आहे. हे किती पट व्हायला हे सोपं जाते 2 पट 4 2 8 मग याची 2 पट करा 20 2 40 सेकंद. किती सेकंद 40. चला पर्याय क्रमांक किती येते 1. किती सेकंद 40 सेकंद. सोपं आहे का नाही. हे पण पटीत आलं हे पण पटीत हे 5 पटे आलं. मग हे दुपट आलं हे जवळ पडते 4 2 8 तर 20 2 40. ओके समजते का. चलो प्रश्न क्रमांक 54. एका घड्याळात 9 वाजून 5 मिनिटे किंवा 11 वाजायला 7 मिनिट कमी ही एकच वेळ दर्शवते तर त्या घड्याळात किती वाजले असतील. मित्रांनो हा प्रश्न जे आहे तो मागच्या एक्स वाल्या प्रश्नासारखा आहे. तो प्रश्न मी बघत होतो कंटिन्यू कसा घेता येईल पण झालं नाही. प्रश्न इकडे तिकडे गेला. चला हरकत नाही पण तुम्ही मागचा जो पण प्रश्न बघितला होता त्यानुसार याला सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हो ना ओके. कॅमेरा कसं काय व्हायला का हो. लपलप लपलप
हम्म, हो ना. कॅमेरा लपलप होते का? हो, बघा. हा, हे काय ते आता बघा. हम्म, कॅमेराचा प्रॉब्लेम चालू आहे. ओके, आता बघा. 9 वाजून काय म्हणते, 5 x मिनिटे किंवा 11 वाजायला 7 x मिनिटे, 11 वाजायला 7 x मिनिटे कमी ही एकच वेळ दर्शवते. चला मग याच्यामध्ये सांगा कितीचा फरक आहे. 2 तास बरोबर 120 मिनिट होते. 2 तास बरोबर किती येणार, 120 मिनिट. मग यांची बेरीज काय येणार, तर 5x अधिक 7x बरोबर किती येणार, 120 मिनिट. बरोबर, 120 मिनिट, कारण हे काय आहे, मिनिट आहे. मग 5x अधिक 7x बरोबर किती येणार, 12x बरोबर 120 मिनिट. तर x बरोबर किती होणार बघा, 12 × 1 = 12 आणि हे 0. x ची किंमत किती आली, 10. ओके, x ची किंमत किती आली, 10 आली. आता x ची किंमत जर 10 आली मित्रांनो, तर आपण काय करा, पहिल्यांदा बघा काय म्हणते, 9 वाजून 5 x मिनिटे झाली. मग 9 ला 9, 5x इथे घेऊ आपण. बघा हे 5 आहे, x ची किंमत किती आली, 10, म्हणजे 10 × 5 किती येणार, 50. बरोबर, 9 वाजून 50 मिनिट झालेले आहे. ओके, 9 वाजून 50 मिनिट झालेले आहे. 9 वाजून 5 x मिनिट म्हणायला ना, हो, ह्या एक्सच्या जागी 5, एक्सच्या जागी काय ठेवा, 10. एक्सची किंमत 10 आली. 10 आणि 5चा गुणाकार किती येते मित्रांनो, 50 येते. किती येते, 50. मग 9 वाजून किती मिनिट झालेले आहे, 50 मिनिट झालेले आहे. मग दुसरं काय म्हणायला, 11 वाजायला 11 वाजायला किती मिनिट कमी येणार, तर 11 वाजायला 7x मिनिटे कमी. मग 7 × x ची किंमत किती होती, 10 होती. म्हणजे किती होते, 70. म्हणजे 70 मिनिट काय होते, कमी असायला पाहिजे. मग 11 वाजायला 70 मिनिट कमी ही एकच वेळ झाली की नाही बघा. 9 वाजून 50 मिनिट झाले, 11 वाजायला 70 मिनिट कमी. 11 वाजायला काय आहे, 70 मिनिट काय आहे, कमी आहे. मग मित्रांनो तिसरं पण आपल्याला काय म्हणता येईल बघा, 10 वाजायला किती मिनिट कमी सांगा बरं. 9 वाजून 50 मिनिट जर झाले असेल, 9 वाजून 50 मिनिट जर झाले असेल, तर 10 वाजायला किती, 10 मिनिट काय आहे, कमी आहे. 10 मिनिट काय आहे, कमी आहे. मग पर्यायामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, 9:50, 9:45, 9:40 यापैकी नाही, 9:50. पर्याय क्रमांक किती येते, 1 हे तुमचं उत्तर आहे. समजते हे क्या, नाही समजते, समजते हे क्या, नाही समजते. विद्यार्थी मित्रांनो बघा कसं आहे, तुम्ही मार्केटमधलं कोणतंही एक पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण नोट्स अवेलेबल नसतात, किंवा कोणताही शिक्षक रेकॉर्डेड बॅच असो, युट्यूबर असो, संपूर्ण सिलेबस घेत नाही, काही ना काहीतरी कमी ठेवते. पण आपल्या लेक्चरची विशेषता अशी आहे, आपल्या व्हिडिओमध्ये काय होणार, की एकही प्रकारचा प्रश्न तुमचा सुटणार नाही. मग तुम्ही कोणती भरती दिलं तरी चालते मित्रांनो. मग त्याच्यासाठी आपण हे नक्षलवाद्याची भरती दिली ना तरी सुद्धा तुमचा एकही मार्क कटणार नाही. म्हणजे मजाक करायलो बघा, की असा कुठलाही पेपर नसणार ज्याच्यामध्ये की बाबा अशा एकतरी प्रकार याच्यामध्ये आपण सोडला. समजा लेवल कमी जास्त होऊ शकते, आपण शेवटी लेवल याच्यात जास्त देणार सुद्धा आहे. राज्यसेवेचे सुद्धा प्रश्न यामध्ये ऍड असणार, काही चिंता करायची गरज नाही मित्रांनो. एक प्रकार कुठंही तुम्ही गेला तर कमी पडणार नाही, याची गॅरंटी हे पाटील मास्तुरी देते. चला प्रश्न क्रमांक 55, घड्याळामध्ये जितके वाजले तितके टोल पडतात, या तत्वाने दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत किती टोल पडतात, 88, 78, 90 आणि 80. चलो सांगो, फटाफट सांगो. क्या होता है, होता नहीं है क्या.
चला मास्तर बघा, जितके वाजले तितके टोल पडतात म्हणजे काय? समजा 1 वाजला तर 1 टोल पडते, 2 वाजले की 2 टोल पडते. घड्याळामध्ये समजा 12 वाजले तर 12 टोल पडणार. ओके. समजा 13 वाजले तर 13 टोल पडणार. किती टोल पडते? 1 टोल पडणार मित्रांनो. कारण 13 वाजले म्हणजे किती वाजतं? 1 वाजते. 14 वाजले म्हणजे किती वाजते? 2. म्हणून टोल किती पडणार? 2. तासाप्रमाणे म्हणजे घड्याळात जितके वाजले तितके टोल पडतात या तत्वाने आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग समजा 12 वाजले, दुपारी 12 वाजले की किती टोल पडणार? 12 टोल पडणार. मग दुपारी 12 झाला, मग 1 वाजता 1 पडणार, 2 वाजता 2 पडणार, 3 वाजता 3, 4 वाजता 4, 5 वाजता 5, मग 6, मग 7, मग 8, त्याच्यानंतर 9, हे 10 आणि मग 11 आणि मग 12. हे 12 दुपारी सुरू झालं. मग प्लस 1 वाजता 1, 2 वाजता 2, 3 वाजता 3, 4 वाजता 4, 5 वाजता 5, 6 वाजता 6, 7 वाजता 7, 8 वाजता 8, 9 वाजता 9, 10 वाजता 10, 11 वाजले की 11, रात्रीचे मग 12 वाजणार. दुपारनंतर बघा बरं, दुपारी 12, मग दुपारी 1, दुपारी 2, दुपारी 3, दुपारी 4, सायंकाळी 5, सायंकाळी 6, सायंकाळी 7, सायंकाळी 8, रात्री 9, रात्री 10, रात्री 11, रात्री 12. ओके. 12 पर्यंत किती टोल पडणार? तर मित्रांनो, जर तुम्ही या 1 पासून बघितलं तर या 12 पर्यंत कर्मवार नैसर्गिक संख्या आहे. मग मित्रांनो, हे 12 जशाला तसं ठेवू, अधिक कर्मवार नैसर्गिक संख्याची बेरीज कशी करणार? तर बाबा 1 पासून जर सुरुवात असेल, 1 पासून जर सुरुवात असेल, नैसर्गिक संख्याच्या 1 पासून सुरुवात असेल तर बाबा एकूण 12 पर्यंत आपण किती संख्या होतील? 12 संख्या. म्हणून एकूण संख्या 12 गुणिले 13 आणि भागिले किती करायचं? 2. हे 12 ला 12 अधिक याला सोडवा, किती येते? बे कबे बे 6 12 आणि 13 6 किती येते? 78. 78 अधिक 12 किती व्हायले बघा? 8 आणि 2 10 0 हा चला 1, 7 आणि 8 आणि 1 9. किती व्हायले मित्रांनो? 90 व्हायले. बेरीज किती व्हायली? 90 टोल पडतील. पर्याय क्रमांक किती येते? तिसरा. हे तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. ओके, समजते का? घड्याळात जितके वाजले तितके टोल पडतात म्हणा. दुपारी 12 वाजता 12 टोल पडणार, दुपारी 1 ला 1, 2 वाजले की 2, 3 वाजले 3, 4 दुपार झाली. मग सायंकाळ होणार इथून, सायंकाळी 5, सायंकाळी 6, सायंकाळी 7, सायंकाळी 8, हे रात्री 8, रात्री 9, रात्री 10, रात्री 11, रात्री 12 पर्यंत जायचं आपल्याला, रात्री 12. मग आपण काय केलं? हे 12 जशाला तसे ठेवले. 1 ते कर्मवार नैसर्गिक संख्या 12, कर्मवार नैसर्गिक संख्या 1 ते 12 पर्यंतची बेरीज कशी करणार? जर प्रश्न 1 पासून असेल तर शेवटची संख्या 12 आहे. 12 गुणिला त्या पुढील अंक 13 आणि भागीला 2. 2 न 12 ला भाग द्या 6, 6 आणि 13चा गुणाकार 78, 78 आणि 12 हे 12 वाजताचे 12 बरोबर किती होणार? 90 टोल पडणार. चला प्रश्न क्रमांक 56. घड्याळात जितके वाजले तितके टोल पडतात या नियमाने एका दिवसात किती टोल पडतील? 78, 156, 180 आणि 86. चलो सांगा. बघा, घड्याळात जितके वाजले तितके टोल पडतात या नियमाने एका दिवसात किती टोल पडतील? एका दिवसात किती टोल पडतील? मग आता मित्रांनो, 1 दिवस म्हणजे 1 दिवस बरोबर किती राहते? 24 तास. 1 दिवस म्हणजे 24 तास राहते. पण आपल्याला 13 वाजता 13 आणि 24 वाजता 24 टोल पडणार नाही. म्हणजे जर तुम्ही असं केलंय की बाबा एका दिवसात 24 तास राहतात, 1 वाजला का 1 टोल, 2 वाजला का 2 टोल, 3 वाजला का 3, असा टिंबटम 24 वाजता 24 घाळ खतम नाटक. असं होणार नाही. ओके, मग याच्याऐवजी काय होणार? तर बाबा पहिले 12 तास, पहिले 12 तास, पहिले 12 तासात काय होणार सांगा? 1 वाजता 1, 2 वाजता 2, 3 वाजता 3, टिंब टिंब 4 5 6, 12 वाजता 12. तर पहिल्या 12 तासात 12 वाजेपर्यंत किती टोल पडतात बघा. 1 वाजता सुरू केला समजा आपण, 1 वाजता 1 टोल पडला, 2 वाजता 2, असं करत दुपारी 1 ते रात्री 12,
मग पुन्हा रात्री सकाळी 1 ते पुन्हा अशा पद्धतीनं दुपारी 12, तर असे 24 तासामध्ये किती टोल पडणार. तर मग याला आपण काय करायचं, विभागणी करायची किंवा पहिले 12 तास, पहिले 12 तासात किती पडणार, 1 ते 12 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज. आता सांगितलं कशी करणार, जर प्रश्न 1 पासून असेल तर शेवटचा अंक किती आहे 12. मग इथं घ्यायचं 12 गुणिला या नंतरचा अंक 13, 12च्या नंतरचा अंक 13 आणि भागीला किती येते 2, बे 1 बे, बे 6 12, 13 गुणिले 6 गुणिले किती आहे 13, 13 6 किती येते 78. मग पहिल्या 12 तासामध्ये जर 78 येत असेल मित्रांनो, तर नंतरच्या 12 तासात सुद्धा किती येणार 78. म्हणून सरळ याचा 2चा गुणाकार करून टाका. पहिल्या 12 तासात 78, दुसऱ्या 12 तासात सुद्धा 78 येणार. मग 78 दोन्ही करा किंवा 78 अधिक 78 यांची बेरीज करा. 82 16 6 च्याला 1, बे 7 14 1 15 किती येणार मित्रांनो 156. पर्याय क्रमांक किती येते पहिला, सॉरी दुसरा. पर्याय क्रमांक किती येते दुसरा, हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. जमते का. ठीक आहे. ओके. आता यानंतरचा प्रश्न बघा, एका घड्याळात जितके वाजले तितके टोल तर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे एका दिवसात किती टोल पडणार. आता काय म्हणते, अर्ध्या तासाला पण 1 टोल पडणार म्हणते. अर्ध्या तासाला 1 टोल पडणार आणि तासाला 1 टोल, अर्ध्या तासाला 1 आणि तासाप्रमाणे 1. तासाप्रमाणे जितके वाजले तितके, 1 वाजला का 1, 2 वाजले का 2, परंतु प्रत्येक अर्ध्या तासाला 1 टोल पडणार आहे. सांगा बरं. चलो मास्तर, आता बघा एका दिवसात किती टोल पडतील. तर बघा आपण इकडे काय करू, पहिली मांडणी करू तासाप्रमाणे. ठीक आहे, तासाप्रमाणे. त्याच्यात पहिल्या 12 तासात म्हणजे काय होणार, 1 अधिक 2 अधिक 3 वाजता 3, असं टिंब 12 वाजेपर्यंत किती. म्हणजे पहिलं काय होणार बघा, तासाप्रमाणे काय होणार, तर 12 गुणिले 13 का, तर बाबा तासाप्रमाणे जर आपण गेलो तर 1 ते 12 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज करताना 12 गुणिले 13 भागिले 2, बे 1 बे, बे 6 12, 13 6 किती येणार 78. 78 ची डबल करा का, तर पहिल्या 12 तासात 78, तर दुसऱ्या 12 तासात 78, म्हणजे 82 16 6 च्याला 1, बे 7 14 1 15. तर पहिल्या याच्यामध्ये दिवसात तासाप्रमाणे किती पडणार आहे, तर 156 टोल पडणार आहे. बरोबर का. एका घड्याळात जितके वाजले तितके टोल तर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे एका दिवसात किती टोल पडणार. मग मास्तर मला सांगा, दुसरा मुद्दा आहे की अर्ध्या तासाप्रमाणे, अर्ध्या तासाप्रमाणे, अर्ध्या तासाप्रमाणे काय होणार सांगा बरं मास्तर. अर्धे तास किती असेल, 1 तास. बघा जसं अर्धा तास म्हणजे काय, 1:30 वाजले, मग 2:30 वाजले, 1:30 वाजता 1 पडणार, 2:30 ला 1 पडणार. आता तू म्हणणार मास्तर असं नाही जमणार का, 1 वाजला तर 1 पडला, 1:30 वाजला तर 1 पडला, अर्धा तास झाला. मग 2 वाजले मास्तुरड्या, तर इथं बी अर्धा तास झाला ना. मग याचा 1 आणि 2 वाजताचे 2 3 का पडणार, तर मास्तुरड्या 2 वाजले की तासाप्रमाणे पडते, म्हणून अर्ध्या तासाचा नाही पडत, असा विचार करायचा नाही. ओके. मग आता मला सांगा, असं करत करत 24 30 पर्यंत किती होणार सांगा बरं. 24 अर्धा तास येणार. अर्ध्या तासाप्रमाणे किती तास येतात, 24 अर्धे तास येतात. अर्धे तास असतात, त्याच्यात किती तास असतात, 24 अर्धे तास. म्हणजे अर्ध्या तासाप्रमाणे किती टोल पडणार, 24 टोल पडणार. मग 24 टोल पडले, एकूण किती होणार, एकूण टोल किती होते बघा मित्रांनो, एकूण टोल किती होतात. तर हे तासाप्रमाणे 156 आणि अर्ध्या तासाचे 24, तर 11 बेरीज 10 0 हाच्याला 1 7 8 हे 9 5 2 7 1 8 आणि हे 1 किती होणार 190, सॉरी 180.
80. पर्याय क्रमांक किती येते मित्रांनो? 2 येते. आजचे प्रश्न तुम्हाला कळाले का बघा. सगळे साधे प्रश्न होते, सोपे प्रश्न होते, महत्वाचे प्रश्न होते आणि प्रत्येक भरतीला, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला आतापर्यंत हे आलेच उदाहरण आहे. आणि मी तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे क्वेश्चन शिकवत आहे मित्रांनो. अगर हे नोट्स जर तुमच्याकडे असेल तर एकही विद्यार्थी असा नसणार की त्याचा मार्क कुठेतरी कटला. ओके. आणि जर तुम्ही गणित बुद्धिमत्तामध्ये जर आउट ऑफ पैकीच्या पैकी मार्क घेतले तर तुमचा रिझल्ट कुठल्याही भरतीत येणार म्हणजे येणार. मग ते तलाठी भरती असो, कोणतीही भरती असो, वनरक्षक भरती, पोलीस भरती, कुठलीही भरती असो. ओके. चला तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूता. उर्वरित प्रश्न पुढील लेक्चरला पाहूता. ओके.